शिक्षणाचं माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यातून संतमजनक घटना समोर आली. पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणानं असं कृत्य केल्यानं मोठी खळबळ उडाली. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. संजय फकीरा साळवे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. मद्यधुंद अवस्थेत आरोपी बाईक चालवत होता. त्याला पोलिसांनी अडवलं आणि चेकिंग करत असताना नीट प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्याला बाजूला बसवण्यात आलं. प्रभारी येईपर्यंत शांत बसून राहा अशा सूचना दिल्या. त्यावेळी आरोपीने एका बाटलीतून ज्वलनशील पदार्थ घेऊन तो महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर टाकला. एका पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस स्टेशन समोरच हा प्रकार घडला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिला अधिकाऱ्याचा जीव वाचला आहे. या प्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. काल एका बुधवार चौकात वेडी वाकडी गाडी चालवत एक इसम आला. वाहतूक कर्मचाऱ्याकडून त्याला बाजूला घेण्यात आलं. ड्रंक अँड ड्राईव्ह करण्याच्या आरोपाखाली व्यक्तीला अटक करण्यात आली होती. हवालदार सावंत त्यांची पडताळणी करत असताना रिस्पॉन्स दिला नाही. त्याला कार्यालयात आणण्यात आलं. तो चूळ भरतो सांगून बाजूला गेला आणि प्लॅस्टिकची बाटली घेऊन आला. त्यात ज्वलनशील पदार्थ होता, त्यात पेट्रोल होतं आणि हातात लायटर होता. सावंत यांच्यावर आरोपीने पेट्रोल टाकलं आणि तुला जाळतो अशी धमकी दिली. त्याला अडवायला गेलेल्या महिला पोलिसांच्या अंगावरही पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. थोडा वेळ त्यांनी थांबवण्यास सांगितलं. प्रभादेय अधिकारी येईपर्यंत शांतपणे बस असं सांगितलं. त्या दरम्यान आरोपीने तोंडात काहीतरी खाल्लेलं ते चूळ भरून येण्यासाठी म्हणून बाजूला झाला आणि त्याने हे भयंकर कृत्य केलं. सुदैवाने लायटर पेटला नाही, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. तो पेट्रोल घेऊन कुठून आला, त्याच्याकडे ते कसं आलं याबाबत तपासादरम्यान अधिक माहिती मिळू शकते. कोणीही असेल तर सौजन्याने वागणं गरजेचं आहे. अशा घटनांमुळे आमचं मनोबल खचणार नाही असं हल्ला झालेल्या महिला पोलीस अधिकारी यांनी माहिती दिली.